कोटोरी ब्लाऊज कसं कट करायचा याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. एंडिंगपर्यंत ना बघा, तुम्हाला समजेल की ब्लाऊज कसं कट करायचं. आता बघा, चेस्ट मोजून घ्यायचं आहे, त्यानंतर उंची मोजून घ्यायचं आहे. आता उंची जेवढी आहे तेवढी घ्यायचं आहे आणि स्टिचिंगचं ॲड करायचं +1 इंच आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचं. आता बघा, इथं चेस्टची लाईन ड्रॉ केलेली आहे आणि वेस्टला मी 1/2 इंच कमी घेतलेलं आहे चेस्टपेक्षा. आता बघा, इथं नेक विथ आहे, नेक विथ 2.5 इंच घेतलेले आहे. शोल्डर जसं ब्लाऊजचं असेल जेवढं तेवढं स्टिचिंगचं ॲड करून. त्यानंतर बघा, खालच्या साईडला इथे नेक ड्रॉ केलेला आहे, तो पण 2.5 इंचावरती सरळ सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर साईडला बघा, इथं जसं ब्लाऊजचा पार्ट आहे त्या पद्धतीने मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. क्रॉसपट्टी पण सेम कट करून ठेवलेली आहे, फक्त जेवढी वेस्टला लागते तेवढी ठेवलेली आहे आणि ड्रॉ केलेला आहे. आता बघा, इथं समोरचा पार्ट पण सेम माझ्याकडे फर्मे ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहेत, फक्त मी त्यामध्ये ॲडजस्ट करते आणि मग कटिंग करते. तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. हे बघा, जेवढी आपली शोल्डरची पट्टी आहे तेवढीच ठेवलेली आहे. साईड पार्टला जेवढं साईड असतं बॅक साईडचं त्याच्यापेक्षा 2.25 इंच कमी घ्यायचं आहे फ्रंट साईडला. आणि त्यानंतर आता नेक ड्रॉ करत आहे समोरचा, तो पण कटोरीच्या वरच्या साईडलाच मोजायचं आहे फक्त आणि तेवढंच तिथं निशाण करायचं. आता बघा, कटोरी पण मी मोजून घेत आहे, प्रॉपर कटोरी मोजून. जी कटोरी त्यावरती व्यवस्थित बसेल तीच कटोरी मी इथे ड्रॉ करायला घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने कटोरी पण ड्रॉ करून घ्यायचे. आता बघा, इथं मी मोजून घेतलेलं आहे की आपलं स्लीव्ज कुठे बसतील. त्यानंतर कटोरी साईडला जिथे बसते साईडला तिथेच मी बसवून व्यवस्थित असं बायस फॅब्रिकवरती कटोरी बसवायची नाही, सरळ सरळ फॅब्रिकवरती कटोरी बसवून मग स्टिच करायचे. त्यानंतर बघा, मी 2-4 असतात दुसरे पण ब्लाऊज होते त्याचे सेम मापाचे, तर ते खाली आतरून मग नंतर कटिंग करायला घेतलेलं आहे. हे 4-5 ब्लाऊज एकत्रच कट केलेले आहेत. आता बघा, इथं नेक कट करून झाल्यानंतर शोल्डर कट करणार आहे. शोल्डर कट केल्यानंतर साईड पार्ट आणि मग गोल आर्म होलचा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाऊज जसं ड्रॉ केलेलं आहे तसं मी आता कट करून घेत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज टाकत जाईल. आणि तुम्हाला जर काही वेगळं शिकायचं असेल तर ते पण मला सांगा कमेंटमध्ये, मी नक्की प्रयत्न करेन. अशाच पद्धतीने आता बघा, आपलं पूर्ण ब्लाऊज इथं कट करून रेडी आहे. क्रॉसपट्ट्या पण कट केलेल्या आहेत आणि जे साईडला काढलेले आहे ते साधे ब्लाऊज आहेत, त्यासाठी मी त्याला खाल्ल्या साईडने थोडंसं फोल्ड करायला फॅब्रिक ठेवत आहे. आणि 2 अस्तरचे आहेत तर ते मी जशास तसं कट करून घेतलेलं आहे. आता बघा, इथं कटोरीला फॅब्रिक थोडंसं कमी पडत होतं, तर मी ॲडजस्ट करून, त्यांनी कस्टमरनी सांगितलं होतं मला की चालेल ॲडजस्ट करून शिवा. तर मग पुढच्या साईडला थोडंसं जिथे काज बटन पट्टी लावतो ना आपण, तिथे मी एक्स्ट्रा फॅब्रिक लावणार आहे आणि तशा पद्धतीने कट केलेलं आहे. हे बघा, एवढं कमी पडलेलं आहे, 2 ब्लाऊजला मला कमी पडलं. आणि त्यानंतर आता बघा, इथं स्लीव्ज कट करत आहे. स्लीव्ज कट करताना आर्महोल मोजायचा आहे. आर्महोल मोजून आर्महोलपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा इथं घेतलेलं आहे मी आर्महोलमध्ये. आणि बघा, साईड पार्टला पण जेवढी बाह्य आहे आपली त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा आणि उंचीला पण एक्स्ट्रा 1 इंच आणि गोलाईचा मार्क करायचा आहे. आणि इथं स्लीव्ज कट करून घ्यायचं. स्लीव्ज कट करताना तुम्ही पट्टीचा पण वापर करू शकतो. मला सवय असल्यामुळं मी डायरेक्ट कट करत आहे. तर त्यानंतर बघा, आता बाकीचे पण स्लीव्ज आपण कट करून घेणार आहोत. एक मी फर्मा आता तयार केलेला आहे स्लीवचा, तेच मी ठेवून बाकीचे स्लीव सगळे कट करून घेणार आहे. तर हे अस्तरचं असल्यामुळं ह्याला अगोदर कट करून घेतलेलं आहे. आणि आता हे तिन्ही पण विदाऊट अस्तर ब्लाऊज आहेत, तर त्यामुळं मी ह्यांना तिन्हीला एकत्र कट करून घेतलेलं आहे. आता बघा, एवढंच फॅब्रिक उरलेलं आहे, तर हे काहीच कामाचं नाही आहे. मला ह्या तिन्ही ब्लाऊजला पायपिंग दुसरी लावावी लागेल. आता त्यानंतर बघा काय करणार आहे, इथं सगळे पार्ट वेगवेगळे करून घेणार आहे आणि अस्तरचं वेगळं आणि बाकीचे सगळे पार्ट्स वेगळे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा आणि नेक्स्ट कोणता व्हिडिओ टाकू ते पण सांगा. आता बघा, आपले इथे सगळे पार्ट रेडी आहेत आणि म्हणजे साधे ब्लाऊज माझे कट करून झालेले आहेत त्यांना मी आता इथं बांधून साईडला ठेवत आहे. आणि त्यानंतर आता अस्तर आपल्याला ब्लाऊजचे जे कट केलेले आहेत
ते ठेवून ब्लाऊज कट करायचे आहेत. आता इथं ब्ल्यूवाला अगोदर कट करून घेत आहे मी ब्लाऊज. ब्ल्यूवाला कट करून घेतल्यानंतर मग आपल्याला हे नेव्ही ब्ल्यू आहे आणि ते दुसरं साधं ब्ल्यू आहे. आणि इथे बघा नेकच्या पट्ट्या पण निघालेल्या आहेत तिथं पायपिंगसाठी, तर ते पण मी कट करून घेतलेले आहेत. आता बघा हा ब्ल्यू ब्लाऊज आहे ना, त्याचा मी व्हिडिओ पूर्ण करून टाकलेला आहे की स्टिचिंग कसं करायचं. म्हणजे आता बघा हे कटिंग तर मी इथं केलेलं आहे, पण स्टिचिंगचा पण फुल व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तर तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. पूर्ण ब्लाऊज कट करून ह्याच्यामध्ये ना फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा असल्यामुळं पायपिंग वगैरे पूर्ण ब्लाऊज कट व्यवस्थित होऊन झालेला आहे. आणि हे ब्लाऊज खूप मोठ्या साईजचं असल्यामुळं, मोठ्या म्हणजे 42 साईजचं ब्लाऊज आहे, तर त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं की कपडा कमी पडतो आहे. आता बघा इथं स्लीव्ज कट करून झालेले आहेत आणि कटोरी पण मी बघा जशी अस्तर कट केलेली होती सेम त्याच पद्धतीने ठेवून मेन फॅब्रिक पण कट केलेलं आहे. आणि आता त्यानंतर क्रॉसमध्ये पायपिंगसाठी पट्ट्या कट करणार आहोत. क्रॉसच पट्टी कट करायचे पायपिंगसाठी किंवा पण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की आवडला की नाही.